जर वापरले ना तर हे तुम्हाला केमिकल जर तुम्ही वापरले ना हे सगळे चांगले जीवन आहेत ना वरचे 15 सेंटीमीटर पण सगळे मरून जाईल. म्हणजे केमिकलला हे माहित नसते की चांगलं काय आणि वाईट आहे. त्याला एकच माहित असते ते कत्तल करायचं कसं काय. त्याला जे दिसल ज्याचं सेलवाल दिसल त्याला ते काय करते कापत चालतं. त्यामुळे आपण काय करायचं जैविकच हे करायचं. अच्छा अच्छा ठीक आहे. ह्याच्याविषयी म्हणा सेकंड नंबरची इकडे द्या. टोमॅटोसाठी आपल्याला नील पेंट टाका व्यवस्थित. झेंडू बाजूच्या कपाटाला वरी अडकवलेली बाजूच्या कपाटाला वर अटकेली म्हणे त्या झेंडूच्या ह्याच्यातून काय करते तिथे बाजूच्या कपाटाला अटकेली म्हणे त्यामुळे निमेटो अरे बाजू न्यूट्रिशन पण व्यवस्थित द्यायचं बरं का. काय करतात शेतकरी बरेच काय म्हणतात की आम्ही खत टाकले की आमच्याकडे रोग जास्त आहेत. हे काय झालंय की लोकांनीच प्रसार करून टाकला. मला जर काय अनुभव आला मी कपाटाला उडवून जाताना माझा असं नाही जमत नाही ना. ऍक्सिडेंट झाला म्हणजे काहीतरी चूक असेल किंवा त्यावेळेस काहीतरी असेल म्हणून झाला असेल. पण लोक काय करतात की त्याला 45 दिवस पण उपाशीच. एकदा खत टाकलं की त्याकडे पण बघायचं नाही. 45 ते 90 दिवस खूप महत्वाचे असतात. फुटवायचं प्रमाण त्या पीक उपाशी असलं की रोगाचा जीव प्रमाण वाढणार. हे असे थोडे काळजी घ्यायचे. कोणतंही पीक लावताना ना त्याची माहिती घ्यायची. अननोन पीक आणलं की तुम्हाला लावायचं ना कुठंतरी त्याची माहिती असते ना. इंटरनेटवर उपलब्ध असेल आणतात लावतात समस्या आली की पुन्हा प्रॉब्लेम कुठं जावं कळत नाही. मग इकडं तिकडं काय होतं अननेसेसरी. मग प्रायव्हेट कंपन्या खूप आल्या त्यांचे किट्स आले मग ते काय ते बंबार्डिंग झाले की तुम्ही या शेती करा तुम्हाला अनुभव आहेत तुमचे अनुभव प्रॅक्टिकली याला जर साथ दिली थोडी तुमचं अनुभव आणि तंत्रज्ञान तर थोडं ते तो खर्च आपण वाचू शकतो. पण एवढ्या प्रत्येक पिकामध्ये किट आहेत. आता कापसात यायला लागले सगळं. आता डाळिंब द्राक्ष ठीक आहे बाजरीत यायला लागले. आता काय शेतकरी किती आलेले. आता आपण शेती काय आज करतो का काही जण आहे आपण ठरवून घ्यायला पाहिजे की नेमकं काय करायचं. आपल्याला काय शेती नवीन आहे ना. बंबाडी करून आम चांगलं तुम्ही बोला एखादा प्लॉट दाखवतात 20-25 वर्ष